जरा विचार करा. समजा आपल्याकडे एक मोठी बादली आहे. आपण नळ चालू करतो. पाण्याचा प्रवाह अगदी वेगात सुरू होतो. पण बघा कितीही वेळ गेला, म्हणजे तास उलटून गेले तरी ती बादली भरतच नाहीये. अच्छा. मग आपण नळाचा वेग आणखी वाढवतो, पाण्याचा ताण वाढतो, पण तरीही बादली रिकामीच. असं का होतं? स्वाभाविकच आहे, कारण त्या बादलीच्या तळाला एक मोठं छिद्र असेल. बरोबर. अगदी बरोबर. आणि जोपर्यंत आपण ते छिद्र बुजवत नाही ना, तोपर्यंत तो पाण्याचा प्रवाह कितीही वाढवला तरी काहीही उपयोग होणार नाही. नक्कीच. आणि मला वाटतं आपल्या बँक खात्याच्या आणि आर्थिक नियोजनाच्या बाबतीतही अगदी नेमकं हेच घडतं. होय ना, खूप लोकांच्या बाबतीत हेच होतं. या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण पैशांच्या जगातल्या याच, काय म्हणूया आपण त्याला, ह्या छिद्राचा वेध घेणार आहोत. अगदी. आजचा विषय आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. आर्थिक समृद्धी आणि पैशाचं मानसशास्त्र, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर सायकोलॉजी ऑफ वेल्थ. आजच्या आपल्या चर्चेचा जो मुख्य आधार आहे तो म्हणजे अपना सपना मनी मनी या मंचावरून आलेले विचार आणि काही खूप महत्वाच्या नोंदी. हो, आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. नक्कीच. म्हणजे बघा, जास्त पैसे कमवूनही ते आपल्याकडे का टिकत नाहीत, या मागची नुसती वरवरची नाही तर अत्यंत खोलवर रुजलेली मानसिक कारणं शोधणं हे आपलं आजचं मिशन आहे. आणि पैशांसोबतचं आपलं जे नातं आहे ते मुळातून कसं बदलावं हे आपण आज समजून घेणार आहोत. खरं तर पैशांबद्दल बोलताना आपण नेहमी एका ठराविक चौकटीतच अडकतो, नाही का? आपल्याला वाटतं की पैसा हे फक्त एक गणिताचं सूत्र आहे. म्हणजे उत्पन्न वजा खर्च. अगदी. उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. हे कागदावर किंवा स्प्रेडशीटवर अगदी अचूक वाटतं. हो, गणित चुकत नाही. पण मानवी आयुष्य हे काही स्प्रेडशीट नाहीये. जिथे मानवी भावना येतात, सवयी येतात, तिथे हे साधं गणिताचं सूत्र पूर्णपणे कोलमडून पडतं. बरोबर. आणि म्हणूनच ना, मला वाटतं अर्थशास्त्रापेक्षा पैशाचं मानसशास्त्र समजून घेणं हे जास्त महत्वाचं ठरतं. अगदी खरंय. आणि हीच अडचण आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसते. म्हणजे बघा, जेव्हा पगार होतो किंवा एखाद्या व्यवसायातून नफा येतो, तेव्हा सुरुवातीला आपला खिसा एकदम भरलेला वाटतो. एक प्रकारचा उत्साह असतो ना अंगात. हो, पहिल्या आठवड्यात तर सगळेच श्रीमंत असतात. अगदी. पण महिना संपायच्या आत तो पैसा कुठे जातो याचा काही थांगपत्ताच लागत नाही. लोक ओव्हरटाईम करतायत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट करतात, पण शेवटी हातात काय उरतं? फक्त पुढच्या महिन्याची चिंता. हो, पुढच्या EMI ची चिंता. आणि यावर स्त्रोतामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आहे. त्यात म्हटलंय की जोपर्यंत पैशाशी असलेलं नातं बदलत नाही, तोपर्यंत समुद्र जरी घरात आला तरी तो वाळूमध्ये जिरून जाईल. वा, हे वाक्य म्हणजे मानवी वर्तणुकीचा एक खूप मोठा सिद्धांत सांगून जातं. मानसशास्त्रामध्ये याला लाईफस्टाईल क्रीप असं म्हणतात. अच्छा. म्हणजे खर्चाची नकळत होणारी वाढ. हो, माणसाचा असं एक ठाम समज असतो की माझं उत्पन्न वाढलं की माझे सगळे आर्थिक प्रश्न सुटतील. पण आपला मेंदू थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतो. म्हणजे कसं? जेव्हा हातात जास्त पैसा येतो ना, तेव्हा आपला मेंदू त्याला सुरक्षितता मानत नाही, तो त्याला अधिक खर्च करण्याची परवानगी मानतो. अरे बापरे. म्हणजे आपण कालपर्यंत ज्या गोष्टींना चैनीच्या वस्तू मानत होतो त्या अचानक आज आपल्या गरजा बनून जातात. त्यामुळे मूळ अडचण पैशाच्या कमतरतेत नसते, तर पैशाबद्दलच्या आपल्या असुरक्षित मानसिकतेत असते. म्हणजे जोपर्यंत ती मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत वाळूत जिरणाऱ्या समुद्रासारखा आपला पैसाही खर्च होतच राहणार. अगदी तसंच. म्हणजे मगाशी मी जे बादलीचं उदाहरण दिलं ना, त्यानुसार आपण फक्त नळाचा प्रवाह वाढवण्याचा, म्हणजे पगार वाढवण्याचा विचार करतोय. हो. पण त्या बादलीतल्या छिद्राकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. कारण पगार वाढवणं हे बाहेरच्या जगात दिसतं, पण सवयी बदलणं हे आतलं काम आहे, जे कठीण आहे. नक्कीच, खूपच कठीण आहे. पण मग मला सांगा, जर आपल्या या आर्थिक बादलीला हे मानसिक छिद्र असेलच, तर ते नक्की पडलं कधी? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण स्रोत असं सांगतो की हे छिद्र आज किंवा काल पडलेलं नाहीये, ते आपल्या लहानपणीच तयार झालंय. हो, आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी मेंदूच्या विकासाकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. अच्छा. साधारण 0 ते 7 वर्षांपर्यंतच्या वयात लहान मुलांचा मेंदू हा एका विशिष्ट अवस्थेत असतो. त्याला थीटा अवस्था म्हणतात. थीटा अवस्था.
हो, सोप्या भाषेत सांगायचं तर तो मेंदू एका स्पंजसारखा किंवा रेकॉर्डिंग मशीनसारखा असतो. आजूबाजूला जे काही घडतंय, जे बोललं जातंय, ते सगळं कोणतीही शहानिशा न करता तंतोतंत सत्य म्हणून तो स्वीकारत असतो. आणि तिथेच आपल्या आर्थिक मानसिकतेचा पाया रचला जातो. अच्छा, म्हणजे स्रोतात म्हटल्याप्रमाणे आपण लहानपणापासून सतत काही ना काही वाक्य ऐकत आलेलो असतो. हो, अगदी. जसे की पैसे काही झाडाला लागत नाहीत, किंवा श्रीमंत लोक पैशाच्या जोरावर काहीही करतात, ते वाईट असतात. आणि स्रोतानुसार हे विचार आपल्या बालमनात एक प्रकारचं गरिबीचं बी पेरतात. पण मला इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. सांगा ना. बघा, जेव्हा पालक आपल्या मुलांना म्हणतात की पैसे झाडाला लागत नाहीत, तेव्हा त्यांचा उद्देश मुलांना काही गरिबीत ढकलण्याचा नसतो ना. मुळीच नाही. त्यांना फक्त कष्टाचं महत्त्व पटवून द्यायचं असतं, पैशांची उधळपट्टी करू नये हे शिकवायचं असतं. मग स्रोत याला थेट गरिबीचं बी का म्हणतो? यामुळे खरोखरच असं काही नुकसान होतं का? पालकांचा हेतू 100% चांगलाच असतो, यात काहीच शंका नाहीये. पण इथे अडचण हेतूची नाहीये. मग अडचण ही आहे की तो संदेश त्या लहान मेंदूपर्यंत पोहोचतो कसा. अच्छा. बघा, जेव्हा एखादं लहान मूल ऐकतं की पैसे झाडाला लागत नाहीत, तेव्हा त्याच्या अवचेतन मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर कष्टाचं महत्त्व नाही बिंबवलं जात. मग काय बिंबवलं जातं? तिथे हा विचार कोरला जातो की पैसा मिळवणं हे अत्यंत कठीण, वेदनादायी आणि दुर्मिळ काम आहे. अरे बापरे. हो, मेंदूला असा संदेश जातो की पैसा आणि संघर्ष हे नेहमी एकत्रच येतात. हो, हे तर कधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आणि त्याहूनही घातक वाक्य कोणतं माहितीये? श्रीमंत लोक वाईट असतात. हो, हे तर आपण खूप ऐकलंय. सिनेमांमध्ये पण तेच दाखवतात. अगदी. मानसशास्त्रामध्ये संज्ञात्मक विसंवाद म्हणजे कॉग्निटिव्ह डिसोनन्स नावाची एक संकल्पना आहे. अच्छा. जर तुमच्या अवचेतन मनाचा असा ठाम समज असेल की पैसा आल्यावर माणूस वाईट होतो किंवा भ्रष्ट होतो, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्वतःला एक चांगला माणूस राहायचा असेल, तर तुमचा मेंदू तुम्हाला कधीच श्रीमंत होऊ देणार नाही. म्हणजे आपलाच मेंदू आपल्याला अडवतो. हो, तो सतत अशी परिस्थिती निर्माण करेल, तुम्हाला असे चुकीचे निर्णय घ्यायला लावेल, ज्यामुळे आलेला पैसा निघून जाईल. बापरे. कारण तुमच्या मेंदूला तुम्हाला वाईट माणूस होण्यापासून वाचवायचं असतं. आणि याच वैचारिक विरोधाभासाला स्रोत गरिबीचे बी म्हणतो. आपण नकळत पैशाला शत्रू मानू लागतो. ही खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे आपण जाणीवपूर्वक पैशाच्या मागे धावतोय, पण आपलंच सबकॉन्शियस माइंड त्या पैशाला आपल्यापासून दूर ढकलतंय. अगदी बरोबर. बरं, जर ही जुनी मानसिकता आपल्या प्रगतीतला अडथळा असेल, तर मग आता पैशाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन काय असायला हवा? कारण स्रोत अतिशय स्पष्टपणे सांगतो की पैसा हा फक्त कागद नाहीये, किंवा ते नुसतं देवाणघेवाणीचं माध्यम नाही, तर ती एक ऊर्जा आहे. अगदी बरोबर. पैसा हा तुमच्या कष्टाचा सन्मान आहे, असं स्रोत म्हणतो. आणि जेव्हा मी हे वाचलं ना, तेव्हा मला एक साधं उदाहरण सुचलं. कोणतं? आपण असं विचार करूया की पैसा हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे. समजा तुम्ही एखाद्या पाहुण्याला अत्यंत आग्रहाने तुमच्या घरी बोलवलं. बरोबर. पण तो पाहुणा घरी आल्यावर तुम्ही त्याच्याकडे बघून कपाळावर आठ्या घातल्या, किंवा त्याला जेवायला देताना माझा किती खर्च होतोय अशी भीती मनात ठेवली, तर तो पाहुणा तिथे क्षणभरही थांबेल का? तो पुन्हा तुमच्याकडे येण्यास घाबरेल ना? नक्कीच घाबरेल. पैशाचा देखील तसंच आहे, असं स्रोत सांगतो. जर तुम्ही पैशाचा तिरस्कार केलात किंवा खर्च करताना सतत घाबरत राहिलात, तर तो पैसा तुमच्याकडे येण्यास कचरतो. हे उदाहरण अगदी समर्पक आहे. आणि तुम्हाला माहितीये, यामागे थेट न्यूरोसायन्स जोडलेलं आहे. न्यूरोसायन्स पैशाच्या बाबतीत? हो, पैसा ही ऊर्जा आहे, हे केवळ काही तत्वज्ञान नाहीये. आपण पैसा कमवतो कसा? कष्ट करून. हो, आपला वेळ, आपलं कौशल्य आणि आपली शारीरिक मानसिक ऊर्जा खर्च करून आपण तो मिळवतो. म्हणजेच पैसा हे आपल्याच ऊर्जेचं एक साठवलेलं स्वरूप आहे. अच्छा. आता बघा, जेव्हा आपण महिन्याचं वीज बिल भरतो किंवा समजा किराणा मालाचे पैसे देतो, तेव्हा जर आपल्या मनात भीती असेल किंवा अरे रे माझे पैसे चाललेत असा राग असेल, तर आपला मेंदू कॉर्टिसॉल नावाचं एक स्ट्रेस हॉर्मोन सोडतो. कॉर्टिसॉल. यामुळे आपल्या मज्जासंस्थेला असा संदेश जातो की पैसा खर्च करणं हा एक मोठा धोका आहे. आपला मेंदू पैशाच्या देवाणघेवाणीला थेट वेदनेशी जोडतो. बापरे, म्हणजे आपण स्वतःला ताण देतोय. अगदी. पण याउलट जर आपण तोच पैसा देताना थोडी कृतज्ञता व्यक्त केली की या पैशामुळे मला महिनाभर वीज मिळाली, तर आपला मेंदू डोपामिन सोडतो आणि आपण पैशाला एका सकारात्मक ऊर्जेशी जोडतो. त्यामुळे खर्च करताना वाटणारी जी भीती आहे ना, ती खऱ्या अर्थाने पैशाच्या प्रवाहाला खंडित करते.
हे ऐकायला खूपच तार्किक वाटतंय. म्हणजे कॉर्टिसॉल आणि डोपामिनचा हा खेळ पैशाच्या बाबतीत असाही काम करू शकतो, हे खरंच थक्क करणार आहे. हो ना. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर आपण आत्तापर्यंत आयुष्यभर पैशाला त्या नकोशा पाहुण्यासारखीच वागणूक दिली असेल, म्हणजे बिले भरताना कायम चिडचिड केली असेल, तर आता ही चूक सुधारायची कशी? बरोबर. कारण मेंदूत कोरलेली ती जुनी मानसिकता इतक्या सहजासहजी तर जाणार नाही ना. नाही, त्यासाठी थोडा वेळ लागतो. यावर उपाय म्हणून ना, श्रोत्यांमध्ये समृद्धीचा मंत्र सांगताना एका विशेष तंत्राचा उल्लेख केलाय. त्याला म्हणतात हो ओपोनोपोनो. हो ओपोनोपोनो हे एक प्राचीन हवाईयन तंत्र आहे. हो, आणि या तंत्राचा वापर करून चक्क पैशाची माफी मागावी आणि त्याला प्रेम द्यावं असा सल्ला स्रोत देतो. म्हणजे मला माफ कर, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक रुपयासाठी मी कृतज्ञ आहे असं म्हणायला सांगितलंय. बरोबर. आता मला प्रामाणिकपणे सांगा, जेव्हा मी हे वाचलं ना, तेव्हा मला वाटलं की हा निव्वळ एक मानसिक खेळ आहे. म्हणजे निर्जीव वाटणाऱ्या त्या कागदाच्या नोटांची किंवा बँक खात्यातल्या आकड्यांची माफी मागितल्याने खरोखरच काय बदलू शकतं? हो, हा प्रश्न साहजिक आहे. फक्त स्वतःला दिलेला एक दिलासा आहे का, यामागे खरोखर काही मनोवैज्ञानिक तथ्य दडले? हा संशय येणं अगदी नैसर्गिक आहे. कागदाच्या नोटीशी बोलणं वरवर पाहता खूप अतार्किक वाटू शकतं. हो ना. पण मगाशी आपण जे मेंदूचं विज्ञान पाहिलं ना, त्या दृष्टिकोनातून याकडे बघा. अच्छा. हे होपोनोपोनो तंत्र त्या पैशाच्या कागदाला उद्देशून नाहीये, ते आपल्या स्वतःच्याच मनातला गुंता सोडवण्यासाठी आहे. म्हणजे कसं? बघा, आपल्या मेंदूचा एक भाग असतो ज्याला अमिगडाला म्हणतात. हा भाग काय करतो तर तो भीती आणि धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतो. ओके. जेव्हा आपण पैशाची चिंता करतो तेव्हा आपला अमिगडाला सक्रिय असतो. ओके. पण जेव्हा आपण मला माफ कर म्हणतो तेव्हा आपण आजवर बाळगलेल्या त्या नकारात्मक विचारांची आणि स्वतःच्या प्रगतीत आणलेल्या अडथळ्यांची जबाबदारी घेतो. अच्छा, म्हणजे आपण स्वतःलाच माफ करतो एक प्रकारे. अगदी. ही जबाबदारी घेतल्यामुळे मेंदूतला तो अपराधीपणा कमी होतो. आणि जेव्हा आपण मी कृतज्ञ आहे असं म्हणतो ना, तेव्हा आपल्या मेंदूचं नियंत्रण अमिगडालाकडून प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे जातं. हा आपल्या मेंदूचा तार्किक आणि शांत विचारांचा भाग आहे. बापरे. म्हणजे फक्त कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे आपल्या मेंदूची अवस्थाच बदलते. अगदी तसंच. आणि त्यात आणखी एक भाग आहे, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, म्हणजे RAS. हे काय करतं? ही आपल्या मेंदूतली एक प्रकारची गाळण असते. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी ती गाळण तुम्हाला जगामध्ये दाखवते. अच्छा, म्हणजे जर मी माझ्याकडे पैसे नाहीत असं सतत म्हणत राहिले तर तुमचा मेंदू तुम्हाला फक्त अडचणी आणि आर्थिक धोकेच दाखवेल. बापरे. पण जेव्हा तुम्ही आलेल्या प्रत्येक रुपयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला नव्याने प्रोग्राम करत असता. यामुळे तुमची RAS सिस्टम ही अभावाकडून विपुलतेकडे वळते. मग तुमचा मेंदू धोक्यांऐवजी आजूबाजूला असलेल्या आर्थिक संधी शोधू लागतो. अरे वा. त्यामुळे हे तंत्र म्हणजे कोणतीही जादू नाहीये, तर स्वतःच्या मेंदूला सकारात्मकतेकडे वळवण्याचं एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. आता हे तंत्र कसं काम करतं हे मला अगदी स्पष्ट झालं. म्हणजे कृतज्ञतेने आपण आपल्या बादलीतलं ते मानसिक छिद्र बुजवलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. अगदी बरोबर. पण बघा, फक्त मानसिकता बदलून किंवा नुसतं कृतज्ञ राहून तर आपल्याला घराचा भाडं भरता येत नाही ना. नाही, अजिबात नाही. किंवा किराणा पण आणता येत नाही. मानसिकतेच्या जोडीला प्रत्यक्ष कृतीची गरज तर असतेच. नक्कीच असते. आणि म्हणूनच स्रोतामध्ये पुढे जाऊन अत्यंत व्यावहारिक विचार मांडलेत, ज्याला आपण कमावण्याची कला आणि टिकवण्याचं शास्त्र असं म्हणू शकतो. हा भाग खूप महत्वाचा आहे. हो, त्यातलं एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, पैसा कमवणं ही एक कला आहे आणि तो टिकवणं हे एक शास्त्र. अगदी. पण इथे ना मला एक विरोधाभास निदर्शनास आणून द्यायचा आहे. कोणता विरोधाभास? बघा, एकीकडे स्रोत म्हणतो की पैसा ही ऊर्जा आहे, त्यामुळे तो खर्च करताना कोणतीही भीती बाळगू नका, तो पैसा प्रवाही राहायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरीकडे तोच स्रोत म्हणतो की पैसा टिकवणं हे एक शास्त्र आहे, तिथे तुम्हाला नियम पाळावे लागतात. मग मला सांगा, भीती न बाळगता मोकळ्यापणाने खर्च करणं आणि त्याच वेळी शास्त्रीयदृष्ट्या पैशाची बचत करून तो टिकवणं, ह्या दोन्ही अगदी परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचा मेळ कसा घालायचा? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि एकदम व्यावहारिक मुद्दा आहे. खूप लोक नेमके याच टप्प्यावर गोंधळून जातात. हो ना. पण नीट विचार केलात ना तर यात कोणताही विरोधाभास नाहीये. हा एक अप्रतिम समतोल आहे. तो कसा काय?
आधी आपण ही कला आणि शास्त्र यातला फरक समजून घेऊया. हां. बघा, पैसा कमावणं ही कला का आहे? कारण त्यासाठी तुम्हाला माणसांना समजून घ्यावं लागतं, समाजात कोणत्या गोष्टीची गरज आहे हे ओळखावं लागतं बरोबर. आणि तुमच्या कौशल्यातून लोकांना काहीतरी मूल्य द्यावं लागतं. हे सगळं मानवी संबंध आणि मानसिकतेवर अवलंबून आहे. हां. पण एकदा का तो पैसा तुमच्या खात्यात आला की तिथून पुढे भावनांच्या आहारी जाऊन चालत नाही. तिथे तुम्हाला शास्त्र लागतं. अच्छा, म्हणजे तिथे गणिताचे आणि गुंतवणुकीचे नियम लागू होतात. अगदी. चक्रवाढ व्याजाचं म्हणजे कंपाऊंडिंगचं तत्व समजून घेणं, महागाईचा दर लक्षात घेऊन गुंतवणूक करणं, खर्चाचं योग्य बजेट बनवणं, हे सगळं शास्त्र आहे. बरोबर आहे. आपल्या मानवी मेंदूला आजचा आनंद म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं, पण शास्त्र आपल्याला सांगतं की भविष्यासाठी थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. पण मग तो खर्चाचा आणि बचतीचा मेळ कसा घालायचा? बघा, खर्च करताना घाबरू नका. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की तुम्ही अनावश्यक गोष्टींवर वारेमाप उधळपट्टी करावी. अच्छा. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी आवश्यक आणि योग्य गोष्ट विकत घेता, मग ते घराचं भाडं असो किंवा मुलांच्या शाळेची फी असो, तेव्हा ती खरेदी कोणत्याही अपराधीपणा न ठेवता पूर्ण आनंदात आणि कृतज्ञतेने करा. तो खर्च हेतुपुरस्सर केलेला असावा. इंटेन्शनल स्पेंडिंग. अगदी. आणि पैसा टिकवण्याचं शास्त्र तुम्हाला हे सांगतं की तुमच्या उत्पन्नाचा काही भाग तुम्ही भविष्यासाठी बाजूला काढलाच पाहिजे. स्रोतात शेवटी म्हटले ना की लक्ष्मी तिथेच वास करते जिथे तिचा आदर होतो. हो, म्हणजे पैशाचा आदर करणं हे केवळ त्याला नमस्कार करण्यापुरते किंवा देवाऱ्यात ठेवण्यापुरतं मर्यादित नाहीये. मुळीच नाही. पैशाचा खरा आदर म्हणजे काय, तर तो कमवताना कोणाचीही फसवणूक न करणं, बरोबर, खर्च करताना तो योग्य ठिकाणी आणि कृतज्ञतेने खर्च करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उरलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करून त्याला वाढण्याची संधी देणं. खूप छान. जेव्हा तुम्ही पैशाला एक उद्दिष्ट देताना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ऊर्जेचा आदर करत असता. कला आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. वाह, हे अतिशय सुंदररित्या उलगडून सांगितलं तुम्ही. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खऱ्या अर्थाने एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. आर्थिक समृद्धी ही केवळ आपल्या बँक खात्यात किती आकडे आहेत यावर अवलंबून नसते. नाहीच. तर आपण पैशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याच्याशी आपलं नातं कसं आहे आणि आपण त्या ऊर्जेचा कसा सन्मान करतो यावर ती पूर्णपणे अवलंबून असते. अगदी. लक्ष्मी खरोखर तिथेच राहते जिथे तिचा विचारपूर्वक आणि कृतज्ञतेने सन्मान होतो. स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आजपासूनच पैशाचा म्हणजे त्या ऊर्जेचा आदर करायला सुरुवात करणं हे अत्यंत आवश्यक आहे. होय ना? तरच तो उत्पन्नाचा भ्रम दूर होईल आणि आपल्या आर्थिक बादलीतलं ते मानसिक छिद्र कायमचं बुजेल. नक्कीच. पण ही चर्चा संपवताना ना मला एका नवीन आणि थोड्या वेगळ्या विचारावर लक्ष केंद्रित करावंसं वाटतंय. जो विचार आपण आतापर्यंतच्या चर्चेतूनच घेतलाय, पण तो एका व्यापक सामाजिक स्तरावर कसा लागू होतो हे पाहणं मला वाटतं खूप विचार करायला लावणारा ठरेल. कोणता विचार? आपण आत्ताच पाहिलं की जर पैसा खरोखरच एक ऊर्जा असेल आणि तो एका व्यक्तीच्या भीतीमुळे, रागामुळे किंवा नकारात्मकतेमुळे दूर जात असेल, तर जरा मोठ्या प्रमाणावर विचार करा. आजकाल आपण सगळेच जण अर्थव्यवस्थेबद्दल, वाढत्या महागाईबद्दल, बाजारातल्या मंदीबद्दल सतत काही ना काही नकारात्मक बोलत असतो, नाही का? हो, सतत तेच चालू असतं सगळीकडे. आपण बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर सतत आर्थिक संकटाची भीती व्यक्त करत असतो. तर मग ही जी सामूहिक भीती आहे, कलेक्टिव्ह फिअर, हो, ती जर आपल्या सर्वांच्या सामूहिक आर्थिक प्रगतीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा नसेल ना? अरे बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. जर एका व्यक्तीची अभावाची मानसिकता पैशाला दूर ढकलत असेल, तर लाखो करोडो लोकांची सततची तक्रार आणि अर्थव्यवस्थेबद्दलची ती एकत्रित नकारात्मकता खऱ्या अर्थाने एक मोठी आर्थिक मंदी ओढवून आणत नसेल ना? म्हणजे आपणच आपल्या संकटांना आमंत्रण देतोय का? अगदी तेच. ही सामूहिक मानसिकता आपल्या खऱ्या अर्थव्यवस्थेला कसा आकार देत असेल यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. नक्कीच. आजची ही विचार करायला लावणारी चर्चा आपण याच प्रश्नावर थांबूया. यावर विचार करत राहा.